कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आजचा भाग खूप महत्त्वाचा आहे, ज्यांच्या घरी लहान लेकरं आहेत किंवा ज्यांच्या घरी लहान मुलं होणार आहे त्या सगळ्यांसाठी। त्या काळी सीता मातेनं आपली मुलं कशी वाढवली हा सगळ्यांच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला असेल। कसं वाढवलं असेल मातेनं अरण्यात आपल्या मुलांना, कसं संस्कार दिले असतील। राजमहालापासून दूर असलेली माता आपल्या मुलांना कशी बरं जपत असेल, त्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण याच्यात लव कुश आणि त्यांचं शिक्षण या भागात बघणार आहोत। तर अतिशय लहान मुलं जेव्हा होती ती रांगायला लागेपर्यंत मातेने त्यांची खूप काळजी घेतली। नंतर ती चालायला लागली आणि त्यांनी मातेसारखाच मनाचा रस्ता धरला। ती लहान लहान लेकरं पण त्यांच्या कुटीत आलेल्या प्रत्येक जनावराला ती उचलून बघत, त्यांचं पूर्ण निरीक्षण करत, मग त्यांचे डोळे कसे, त्यांचं पोट कसं, त्यांचं शेपूट कसं, त्यांच्या अंगावरून प्रेमानं हात फिरवत। आणि आता ही मुलं थोडी जेव्हा मोठी व्हायला लागली ती मातेचीच मुलं होती, त्याच्यामुळे जे हिंस्र श्वापदं येत त्यांना सुद्धा त्यांच्या जवळ ही मुलं जायला लागत। इथे कधी कधी तर सोमा घाबरत असे, बाप रे हे हिंस्र श्वापद आहेत, ही मुलं जराही घाबरत नाहीत आणि माता यांना काही म्हणतही नाही। कधी कधी तर अशा अगदी निसरड्या डोंगरावर ती मुलं चढत उंच वर जाऊन बसत। तिला धस्स होई, आपण काय सांगावं, आपण सांगावं की मुलांना वर चढू नका, तर माता म्हणतात ते की त्यांना त्यांचे अनुभव घेऊ दे, त्यांना चढू दे। एकदा तिनं विचारलंच, अगं माते किती कठीण आहेत, सगळी हिंस्र श्वापदं इथे आहेत, ही निसरड्या डोंगरावर जाऊन बसतात, मोठ्या मोठ्या पहाडांवर जाऊन बसतात, मी कसं सांभाळायचं यांना, आणि हे तरी कधी शिकतील की स्वतःला यांनी जपायला हवं ते। त्याच्यावर मातेनं दिलेलं उत्तर बघा, आपल्यातल्या कुठल्याच आईच्या मुखातून असं उत्तर कदाचित येऊ शकणार नाही, पण ती माता सीता होती। त्या म्हणाल्या, त्यांना त्यांच्या सुप्त शक्तीचा शोध घेऊ दे, त्यांना त्यांची सुप्त शक्ती जागृत करू दे, त्यांना कधी कळणार की ती श्रीरामाची मुलं आहेत ते। हे उत्तर किती सुंदर आहे ना, की आपल्यातल्या सुप्त शक्ती ज्या असतात त्याचा आपल्याला आपण शोधच घेत नाही आणि तोच संस्कार आपण आपल्या मुलांवर करतो। त्यांच्याही हे सगळे ज्या मनाच्या दारं खिडक्या असतात त्या आपण बंद करून टाकतो आणि शाळा नावाच्या एका तुरुंगात आपण त्यांना घालतो। जे शिकवतात त्याचीच उजळणी आपण करून घेत असतो, पण निसर्गापासून आपण आपली मुलं किती दूर ठेवतो आणि अनेक चुका आपण अशा करत असतो। मातांनो, सावध व्हा आणि निसर्गाची आपल्या लेकरांशी पुन्हा एक गाठभेट घालून द्या। हे हरवलेलं जीवन असेल ते पुन्हा त्यांना त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न करा, बघा काय होतं ते। असो, ही गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटली की आजच्या पिढीला याची
खूप गरज आहे. नाही तर प्रत्येक घरात ते मोबाईल नावाचं खेळणं आपली लहान लेकरांच्या हातात दिलं जातं आणि ते लहान लेकरू खातही त्या मोबाईलनी, पितही त्या मोबाईलनी आणि झोपतही ते मोबाईल हातात घेऊन. मग आई कधीतरी येते आणि ते मोबाईल त्याच्या हातातनं काढून ठेवतो. हे संस्कार आपण आपल्या लेकरांवर करतोय आणि केवळ एक बॉक्स टाईप जीवन आपण जगतोय. आपण उठतोय एका बॉक्समध्ये, म्हणजे आपल्या खोलीमध्ये उठून हातात घेतो तो एक बॉक्स, तो मोबाईल असतो. तिसरं जे प्रातर्विधी आटपायला जातो तेही एक बॉक्स असतो. न्यूज बघायचे आहेत म्हणून पुन्हा बॉक्स मध्येच आपण बघत असतो. घराबाहेर जायचं, गाडी, तोही एक बॉक्स आहे आणि बॉक्स टू बॉक्स आपण जीवन जगतो. आपल्या जीवनात काहीच नवीन बदल घडत नसतात. तर मातांनो, सावध होण्याची खूप गरज आहे. असो, जे काही सांगतात आहे त्या इथे सीता माता सांगतात आहे. मी फक्त एक माध्यम आहे आपल्यापर्यंत पोचण्याचं. दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की मातेला भेटायला अनेक मंडळी येत असतात. अनेक जणांना त्यांचा सल्ला हवा असतो की कुठली वनस्पती आम्हाला आमच्या रोगासाठी आवश्यक आहे किंवा आम्ही आमच्या जीवनात कशी प्रगती करून घ्यावी, आमच्या जीवनात जर काही प्रसंग वाईट आले असतील तर त्याचा आम्ही कसा सामना करावा, या अशा अनेक गोष्टींसाठी अनेक मंडळी मातेला भेटत असतात. असाच एक म्हातारा माणूस तिला भेटायला येतो आणि तो म्हणतो की एक वनस्पती आहे की जिचा मी खूप शोध घेतो आहे. त्या माणसाचा वनस्पतीशास्त्रावर खूप अभ्यास असतो, आयुर्वेदाचं त्याला ज्ञान असतं आणि तो म्हणतो मी आता काळजीत पडलो आहे माते, कारण हे जे औषध आहे ते हे अशासाठी आहे की जेव्हा मानवाच्या आयुष्यात असमतोल निर्माण होतो, म्हणजे कमी जास्त जे आपल्या आयुष्यात आपण भोगत असतो, अनेक दुर्धर रोग होतात, तर त्या रोगांवर अगदी मुळापासून जर इलाज करायचा असेल तर हे औषध खूप उपयोगी आहे आणि हे औषध मला आता कुठेच मिळत नाही, तर तू कृपा करून मला सहाय्य कर. मग माता त्याला सांगतात की तू काळजी करू नको, आपण जाऊ नदीच्या किनाऱ्यावर या औषधाला आपण बघूया. आणि जेव्हा माता जातात तेव्हा ते औषध कुठेच नसतं. नंतर त्यांना एक आवाज ऐकू येतो वसुंधरा मातेचा आणि माता तिला सांगते आपल्या लेकीला की बाई ग, हे औषध जे ते आता नष्ट झालं आहे, पण या औषधानं एका दुसऱ्या औषधाला जन्म दिला आहे, तर ते औषध खोलात जाऊन तुला काढावं लागेल. मग त्या थोडं खोलात जातात आणि टोपलीभर औषध ते उपटून आणतात, त्याचे बीज घेऊन येतात आणि नंतर ते टोपली आणि ते गृहस्थ हळूहळू आपल्या कुटीकडे येऊ लागतात. इकडे सोमाला खूप काळजी असते की अजून माता कशी आली नाही. संध्याकाळ होऊन गेली आहे पण माता अजून आली नाही आहे, काय झालं असावं. तोच माताची चाहूल त्यांना लागते, माताचा आवाज त्यांना येतो आणि नंतर मग त्या थोडं काळजीत असतात. त्या विचारतात की माते काय झालं, इतका वेळ कसा काय झाला. त्याच्यानंतर माता थोडं विसावतात, पाणी पितात आणि नंतर तिला सांगतात की काय झालं. एखादी वनस्पती जेव्हा नष्ट व्हायला लागते तर का होते ती नष्ट, कारण तिच्यातली सुप्त शक्ती, म्हणजे तिच्या जी सुप्त शक्ती आहे त्याचा जर मानवानं उपयोग करून घेतला नाही तर तिला हीची जाणीव होते की माझ्यातल्या सुप्त शक्तीचा उपयोग होत नाही आहे आणि नंतर मग ती आपलं जीवन हळूहळू नष्ट करायला लागते. म्हणजे हे वनस्पती शास्त्राचं केवढं मोठं एक सत्य आहे जे आपल्याला माता सांगते की त्यांनाही कळतं की माझा उपयोग मानव करून घेत नाही आहे आणि आता मला जाण्याची वेळ आली आहे. म्हणजे जसा माणूस जातो ना तशी वनस्पती जाते आणि नंतर ती आपली दुसरी एक शाखा तिथेच निर्माण करून जाते. म्हणजे आपल्यातले जे गुण असतात ते दुसऱ्या वनस्पतीमध्ये देऊन ती तिचा निरोप घेते. म्हणजे एक झाड दुसऱ्या झाडाचा निरोप घेऊन कसं जातं, हा एक नवीन संशोधनाचा विषय की जो मातेनं इथं आपल्याला सांगितलं आहे. कुठल्याही वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकात आपल्याला हा मिळणार नाही, आपल्याला बायोलॉजी, बॉटनी या विषयात काही मिळणार नाही. हे आपल्याला मिळत आहे ते सीतायनाच्या ग्रंथामधून. तर माता ते बीज त्या व्यक्तीला देतात आणि सांगतात की आता तू याची काळजी करू नको, ही वनस्पती जेव्हा तू देशील तर त्याचा उपयोग मनुष्याच्या म्हणजे जो असमतोल आहे तो कधीही त्याच्या ह्याच्यात निर्माण होणार नाही. तर तू आता हे औषध याचा तू प्रचार आणि प्रसार कर. याच्यानंतर एक तिसरा प्रसंग दिला आहे तो ऋषी चंद्रिकेचा. ऋषी चंद्रिकेबद्दल मी आपल्याला मागेच सांगितलं होतं की एक गरीब बाई बिचारी, तिचा नवरा तिला सोडून गेला आहे. मला वाटतं हा प्रसंग सांगण्याची काही गरज नाही की तो आत्महत्या करतो आणि त्याचे संस्कार श्रीराम करतात.
नंतर श्रीराम आणि सीतामाता त्यांना जेव्हा भेटायला जातात तेव्हा ते सांगतात की तुझ्या घरी एक मुलगा येईल आणि त्या मुलाचं तू खूप प्रेमाने सांभाळ कर. तो मुलगा म्हणजे कोण, तर मागच्या जन्मात या जन्मातला तुझा नवरा असेल आणि त्याला सुधारण्याची संधी तू दे. तर ऋषी चंद्रिका त्या मुलाला घेऊन मातेकडे आलेले असतात आणि मातेला आता खूप आनंद होतो. त्या मुलाला मिठी मारतात की अगं ऋषी चंद्रिका, तू केवढं मोठं काम करतेस. त्या हसतात, केवळ मातेकडे बघत बसतात, डोळ्यातनं आसवं येतात. किती प्रेम आहे मातेला माझ्याबद्दल आणि माझं मातेवर, की या हृदयची त्या हृदयी अशी आमची भाषा जी कित्येक दिवसांपासून मी मातेसोबत महिन्यांपासून करत होते आणि आज तर मातेला मी प्रत्यक्ष भेटते. चंद्रिकेच्या डोळ्यातले आसवं माता पुसतात आणि तिला जवळ घेतात की आज किती छान तू काम केलंस, की या लेकराची माझी भेट घडवून दिली. आणि अगं तू केवढं मोठं काम केलं आहेस की तुला नवऱ्यानं हाकलून दिलं, नवऱ्यानं तुझा त्याग केला, समाजानं तुझा त्याग केला, पण याच्याही उपर तू तुझ्यातला आत्मसन्मान कधी गमावला नाहीस ग आणि तू तुझ्या पायावर उभी राहिलीस. मला वाटतं हे केवळ या समूहापर्यंत दिलेला उपदेश नाही आहे, तर या विश्वातील प्रत्येक स्त्रीसाठी हा उपदेश मातेनं दिला आहे की जी स्त्री आत्मसन्मान गमावून बसते, जिला नवरा विचारत नाही, जिला समाज विचारत नाही आणि त्याच्याही नंतर आत्मसन्मानानं कसं जगावं हे इथं माता सीता आपल्याला सांगतात आहे आणि आपल्यातली चंद्रिका जागी करतात आहे की तू तुझा आत्मसन्मान कधीही असा त्याला ठेच पोचू देऊ नकोस. इथे माता सीतेनं मंदोदरीलाही हाच पाठ शिकवला आणि चंद्रिकेलाही हाच पाठ शिकवला आणि आता चंद्रिका खंबीरपणे उभी आहे त्या मुलाला घेऊन. आणि ही गोष्ट सांगतात की प्रेमाचा झरा तुझ्यातला तू कधीही आटू देऊ नकोस. हे प्रेमच तुला जगवत आहे आणि प्रेमच कार्मिक जे आपले कर्म असतात त्याच्यापासून आपल्याला मुक्त करतं. म्हणजे आपल्याला आत्मसन्मान तर ठेवायचाच आहे, पण त्या व्यक्तीबद्दल कुठेही कटुताही ठेवायची नाही आहे. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल प्रेमच आपल्या मनात निर्माण झालं पाहिजे. इथे माता याच्यासाठी सांगतात आहे की आपलं जे कार्मिक कर्म आहे म्हणूनच तो आपल्या आयुष्यात आला, म्हणूनच त्याच्याकडून आपल्याला त्रास झाला. कालची अमावस्या होती, अनेक महिलांना त्रास झालेलाच असेल हे मी गृहीत धरते आणि त्याच्यामुळे जर असं ज्या व्यक्तींमुळे त्रास झाला त्या व्यक्तींबद्दल पुन्हा ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या हृदयात पुन्हा प्रेमाचा झराच ठेवा असं इथे माताच आपल्याला सांगतात आहे. त्याच्यामुळे हा पाठ आपण आपल्या मातेकडून शिकणार आहोत. असं त्याच्यानंतर इथे माता चंद्रिका, मला वाटतं अनेकांना उत्तरं मिळाली असेल तर फक्त अंगठा दाखवून द्या. बरेच अंगठे आले. असं इथे माता चंद्रिका ज्यांना विसरून जातात ते पुन्हा थोड्या वेळाने अंगठा दाखवतात मला. इथे तुम्ही दिसत नाहीये स्क्रीनवर, तुम्ही कुठे अंगठे दाखवू शकता. असं माता चंद्रिका इथे थोड्याशा आणखीन म्हणजे दुःखी झाल्या आहेत आणि आता माता विचारते की तुझ्या मनात जो प्रश्न आला आहे ना त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे, बोल तू, तुला काय विचारायचं ते अगदी मनात ठेवू नकोस. तर चंद्रिका हसून म्हणतात की मी कसं विचारू माते तुला, मला थोडंसं अवघडल्यासारखं होतं ग. विचार तू, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी इथे आहे. तर त्याच्यावर त्या म्हणतात की तुझी आणि श्रीरामाची ताटातूट होणं या काळात फार मला वाईट वाटतं की श्रीरामानं असं का करावं. त्याच्यावर माता सीता शांतपणाने उत्तर देतात की श्रीरामाची आणि माझी ताटातूट कशी. अगं श्रीराम माझ्यात आहे आणि मी श्रीरामामध्ये आहे, मग आमची ताटातूट कशी होणार. शक्यच नाही ना. आणि आम्ही एक सोबत असतो, सतत सदैव आम्ही एकमेकांच्या सोबत असतो. त्याच्यामुळे तू विचारच करू नको त्यांची आणि माझी ताटातूट झाली आहे. अगं पण श्रीरामानं असं करायला नको होतं ना. अगं चंद्रिका, तुझ्या काही गोष्टी ऐकल्या असतात त्या साफ खोट्या आहेत. मी माझ्या
मनानं हा इथं येण्याचा निर्णय घेतलाय आणि याच्याही मागे आमचं नियोजन आहे ग. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी गोष्ट दडलेली असते आणि म्हणून मी इथे आलेली आहे. बाकी काही गोष्टींचा उलगडा माता करण्याच्या भानगडीत पडत नाही, पण तिला तेवढंच सांगतात की प्रत्येक गोष्टीमागे एक रहस्य आहे आणि म्हणून मी इथे आलेले आहे. तू काळजी करू नको. श्रीराम कधीही आपला धर्म सोडत नाही. श्रीरामाचं माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. चंद्रिके, तू तुझी काळजी घे. तू इथे थोडा आराम कर, थोडा विसावा घे आणि नंतर तुझ्या मार्गाला जा. अनेक गोष्टी तुला आता साध्य करायच्या आहेत, त्या तुझी वाट बघतात आहेत. असो, इथे रात्रीच्या वेळी माता सीता एकट्याच बसलेल्या असतात तारकांकडे बघत. सोमा हळूच येते. रात्री मातेला काहीतरी पेय द्यावं या विचारानं तिच्या हातात तो पेला असतो आणि ती मातेच्या हळूच पाठीवरून हात फिरवते. माते, तुला बरं वाटेल, कृपा करून तू हे घे. माता थोडी व्याकुळ असते. सोमाला कळतं ती कुणाची आठवण करते ते. तू प्रभू श्रीरामाचीच आठवण करते ना? हो, ते आता एकटे आहेत यावेळेला आणि आपल्या राजमहालात फिरतात आहेत. त्यांनाही कुठेतरी माझी खूप आठवण येते, मुलांची आठवण येते आणि व्याकुळ आहेत. माते, पण तू त्यांची आठवण का करते, का दुःखी होते? त्यांच्यासोबत त्यांची प्रेमाची माणसं आहेत ना. त्यांची आई आहे, त्यांचे भाऊ आहेत, सगळं गोतावळ आहे ग. तू का दुःखी होतेस? अगं, पण त्यांच्याजवळ मी नाही ना. जरी त्यांच्यात मी आहे आणि ते माझ्यात आहे. आम्ही दोघांनी मानवाचा जो देह स्वीकारलाय या जन्मातला, तो देह तर वेगळा आहे ना. त्याच्यामुळे आम्हाला या देहामध्ये असून ती जी व्यथा आहे ती तर सहन करावी लागते ना. म्हणजे हे दुःख जे आहे हे आम्हालाही सहन करावं लागतं आणि ते किती व्याकुळ आहेत माझ्यासाठी हे जेव्हा मला जाणवत आहे तेव्हा मला आणखीन दुःख होत आहे. असो, त्यांचा स्पर्श मात्र मला जाणवतोय. म्हणजे सीता माता आणि श्रीराम हे एकमेकांच्या किती जवळ होते या गोष्टी आपल्याला या कथांवरून समजतात आहे. जे आपण बघितलं की अनेक जण प्रभू श्रीरामावर चिडलेले असतात की त्यांनी त्याग केला, एका धोब्याचं ऐकलं. अशा कुठल्याही गोष्टी नाही आहेत. या सगळ्या म्हणजे मिथ्या आहे, ज्याला म्हणतो आपण खोट्या गोष्टी, की ज्या केवळ स्त्रीचं खच्चीकरण करण्यासाठी आणि स्त्री कुठेतरी कमी होती, सीतामाता कमी होत्या हे जर सांगितलं असतं की प्रभू श्रीराम हे मोठे आहेत आणि सीतामाता कमी आहेत, हे दाखवण्यासाठीच या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे गेले आहेत. इथे याचा उल्लेख 1000 सीड्स ऑफ जॉयमध्ये पण केला आहे. इथे माता सीतेने याच गोष्टी कथन केले आहेत की कुठेही श्रीरामाने माझा त्याग केलेला नव्हता. मी माझ्या मर्जीनं माझ्या मुलांना वाढवण्यासाठी म्हणून अरण्याचा रस्ता धरलेला होता की माझ्या मुलांना मला माझ्या एवढंच बलशाली करायचं होतं. श्रीरामाची मुलं ती शोभावीत आणि दुसरं म्हणजे तो जो शाप आहे जो त्यांना मिळालेला असतो त्या शापासाठी म्हणून की त्यांना तर ऋषींना तर मार्ग दाखवायचा आहे मला आणि याच्यासाठी म्हणून भृगु ऋषींच्या एक मुक्ती मिळावी म्हणून मी इथे आले होते. मस्टर्स, मला हे सगळं सांगताना आज खूप वेदना होतात आहे, त्रास होतो आहे. तुम्हाला समजत असेल की आज माझ्या मुखातून शब्द यायलाही खूप रुसलेले आहेत असं वाटतं. हो ना, कधी कधी ती ऊर्जा, त्या ऊर्जेशी आपल्याला ती ऊर्जा कॅच करणं आणि ते मातेचं कथन करणं हे खूप कठीण जातं. कारण त्यावेळेला आपण पूर्णपणे मातेशी जोडल्या गेलो असतो आणि त्याच्यामुळे एक एक शब्द आपल्या मुखात यायलाही धजत नाही. असो, इथे मुलं एक दिवस मातेला हट्ट करतात की माता आम्हाला गोष्ट सांग ना. आणि हे जे वर्णन केलं आहे की 2 झोपड्या आहेत, एक कुटी आहे मातेची आणि झोपडी आपण त्याला म्हणू नये, एक कुटी म्हणू. एक कुटी आहे मातेची आणि एक कुटी आहे
सोमा त्या मुलांना घेऊन बराच म्हणजे रात्रीचा प्रहर वगैरे ती त्या मुलांच्या सोबत असते याच्यासाठी, कारण मातेला ध्यान करायचं असतं आणि तिच्या ध्यानात व्यत्यय येऊ नये म्हणून ती मुलांच्या सोबत असते. मुलं मात्र कधी कधी आईजवळ जेव्हा जातात तेव्हा तिला हट्ट करतात की आम्हाला गोष्ट सांग. ती गोष्ट कोणाची ते उद्याच्या भागात बघूया. आता बहुधा मातेला इथंच थांबावं असं वाटत असावं कदाचित. असो मास्टर्स, तुमची थोडी उत्सुकता ताणून धरते, कारण मुलांना एक गोष्ट खूप आवडत असते. ती गोष्ट उद्या बघूया.